प्रवास करणं, फिरायला जाणं हा खरं तर एक रोमांचकारी अनुभव असतो, थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो। पण जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तेव्हा तिथल्या अनेक गोष्टी एक्सप्लोअर करतो। मग तिथले ठिकाणं असो, प्रेक्षणीय स्थळं असो की अगदी तिथली खाद्य संस्कृती असो, आपल्याला त्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतात। पण याच काळात आपण जे विसरतो ते म्हणजे आरोग्याची काळजी घ्यायला विसरतो। मग आपण अनहेल्दी फूड खातो आणि ज्यामुळे आपलं आरोग्य बिघडतं, म्हणजे आपण आजारी पडतो। मग आपले पैसेही खर्च होतात आणि प्रवासात आनंदावर विरजणही पडतं। त्यामुळे प्रवास करताना शक्यतो निरोगी अन्न खाण्याचा प्रयत्न करावा आणि काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी फॉलो करायला हव्यात। चला तर मग जाणून घेऊयात अशाच 3 गोष्टी ज्या तुम्ही आणि आम्ही सहज पाळू शकतो। पहिली गोष्ट म्हणजे हर्बल टी घ्यायचा। जेव्हा आपण कुठेही फिरायला जातो तेव्हा त्यावेळी आपल्या पचन क्षमतेवर आणि रोगप्रतिकार शक्तीवर सर्वाधिक परिणाम होतो। त्यामुळे या परिस्थितीत सर्वाधिक उपयुक्त ठरतं ते म्हणजे हर्बल टी। त्यामुळे प्रवासादरम्यान हर्बल टी जरूर घ्यावा। तुम्ही तुमच्या सोबत हर्बल टीचे काही पॅकेट्स सोबतही ठेवू शकता, जेणेकरून आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो आणि काही खाण्यात जरी आलं तरी शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा। आता प्रवास करते वेळी अनेकदा आपण थकतो आणि मग आपल्याला भूक लागते आणि मग जास्त भूक लागली की आपण काय करतो, जंक फूडकडे वळतो। पण असं करायचं नाही। त्याऐवजी प्रवास करताना सोबत हेल्दी स्नॅक्स ठेवायचा। आता हेल्दी स्नॅक्सने तुमची भूक भागत नसेल तर तुम्ही आजारी पडणार नाही याची खबरदारी घ्यायची आणि त्यासाठीच हेल्दी स्नॅक्समध्ये तुम्ही डार्क चॉकलेट, ड्राय फ्रूट्स किंवा सीजनल फ्रूट्स सुद्धा सोबत ठेवू शकता। आणि तिसरा मुद्दा म्हणजे पाण्याची बाटली सोबत ठेवायची। जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा अनेकदा आपलं पाणी पिणं कमी होतं आणि त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळेच आपल्याला अशक्तपणा येतो किंवा चक्कर येण्याची सुद्धा शक्यता असते। त्यामुळे प्रवास करताना कायम पाण्याची बाटली सोबत ठेवा, ती अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवू शकाल आणि आजारी पडण्याची स्थितीच येणार नाही। तर या होत्या प्रवासात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच्या 3 महत्त्वाच्या टिप्स। आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि तोपर्यंत पाहत रहा सकाळ।